आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। मोसम खोऱ्यात पशुधन चोरीला जात असल्यामुळे पशुपालक चिंताग्रस्त। बागलाण तालुक्यातील मोसम खोऱ्यातील द्याणे गावातील देवीदास केशव कापडणीस यांच्या मालकीच्या 19 शेळ्या व म्हैस चोरीला गेल्याची घटना शनिवार दिनांक 9 मे रोजी घडली। याबाबत सविस्तर वृत्त असे। द्याणे तालुका सटाणा येथील अल्पभूधारक शेतकरी देवीदास केशव कापडणीस यांची नामपूर ताहराबाद रस्त्यालगत शेती असून शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन व पशुपालन करतात। त्यांच्या शेतातील बंदिस्त शेडमध्ये असलेल्या 19 शेळ्या, बोकड व म्हैस चोरीला गेल्याचे सकाळी शेतात बंदिस्त शेडचे कुलूप तोडून जनावरे चोरीस गेल्याचे लक्षात आले। घटनास्थळी पिकअप वाहन उकिरड्यावर फसल्याने चोरट्यांनी घटनास्थळापासून 1 किलोमीटर अंतरावरील शेतकरी मंगेश कापडणीस यांच्या कांदा चाळीचे कुलूप तोडून ट्रॅक्टर आणून पिकअप वाहन ओढून ट्रॅक्टर घटनास्थळी सोडून चोरट्यांनी पळ काढला। एकूण 3,50,000ची चोरी झाल्याने देवीदास कापडणीस आर्थिक संकटात सापडले असून अवकाळी पाऊस, उन्हाळी तीव्रतेमुळे शेतातून काढलेला कांदा खराब होत असून त्यातच पशुधन चोरीच्या घटना वाढल्यास शेतकरी धास्तावलाय। पोलीस प्रशासनाने रात्री व पहाटे गस्त वाढवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। पहाटे 1 ते 4 वाजेच्या सुमारास चोरीच्या घटना घडत आहेत। याबाबत जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। परिसरातील CCTV कॅमेरे तपासणी कामी पोलीस कर्मचारी यांना सूचना दिल्या। पशुधन चोरट्यांचा लवकरच तपास करावा अशी मागणी नानाजी कापडणीस, मधुकर कापडणीस, सचिन कापडणीस, तुषार कापडणीस, राहुल कापडणीस, मनोहर कापडणीस, संदीप कापडणीस, शेखर कापडणीस सह गावातील पशुपालकांनी केली आहे। या घटनेमुळे पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून चोर सापडले पाहिजे अशी प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त होत आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक विनोद पाटील।